याची चर्चा आहे। महापालिका निकालानंतर आता महापौर पदासाठी राजकीय घडामोडींना वेग आलाय। चंद्रपूरमध्ये जरी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असला तरी भाजप आणि काँग्रेसमध्ये महापौर पदावरून रस्सीखेच सुरू आहे। 66 पैकी 27 जागा जिंकणारी काँग्रेस बहुमताच्या जवळ आली असली तरी काँग्रेस सत्तेपासून दूर राहू शकते अशी चर्चा आहे। त्याला कारण म्हणजे भाजप नेत्यांनी केलेला दावा। सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार यांनी काँग्रेसच्या 10 नगरसेवकांचा एक गट आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलंय। त्यावर कडी करत चंद्रशेखर बावनकुळेंनी चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर होऊ शकतो असा दावा केलाय। संवाद तर सुरूच आहे। त्यांच्यासोबत एक फेरी तर अंतिम टप्प्यातही गेली होती, पण अचानकपणे काय झालं माहित नाही, ते महापौर मागायला लागले। उभाटा आणि वंचित व्यतिरिक्त इतर ऑप्शन काय तुमच्याकडे? काही काँग्रेसचे नगरसेवक म्हणताय की आम्हाला भारतीय जनता पार्टीसोबत यायचं आहे, तर आम्ही टेक्निकली ज्या बाजू आहे ते तपासून पाहतोय की त्यांना असं भाजपमध्ये येता येतं का, पदावर जाता येतं का, त्या टेक्निकल बाजू आम्ही तपासतोय। साधारणतः 10च्या वरती आणि आम्हाला 10 कमी होते, ती 10 कुठून येणार आहे याचं तुम्हाला दिसतंही आहे। काँग्रेसला 27 आहे, आमच्याकडे 24 आहे। तिकडे आमचे 24 इंटॅक्ट आहे, एका ठिकाणी आहे, एका विचारात आहे। तिकडे 24 वेगवेगळे दावे आहे। त्यांची स्पर्धा कोणती लागली आहे की आमच्याकडे या गटाकडे किती, त्या गटाकडे किती। काँग्रेसचे अनेक नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीसोबत काँग्रेससोबत वेगळं होऊन भारतीय जनता पार्टीसोबत येण्याच्या मानसिकतेमध्ये आले। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला बहुमत आहे। तिथे आम्ही सर्वात मोठा पक्ष आहे, मॅन्डेट आम्हाला आहे। तिथेही सर्व लोकांची इच्छा आहे की महापौर भाजपचा असावा। तर भाजप नेत्यांकडून काँग्रेसचे नगरसेवक संपर्कात आहेत असे दावे जे केले जातात ते मात्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उडवून लावले आहेत। नगरसेवक कुठे जाण्याचा प्रश्न नाही, सगळे माझ्या ताब्यात आहेत। जवळपास माझ्याच ताब्यामध्ये 20 नगरसेवक आहेत, तर 10 आले कुठून तिथे? त्यांच्या क्लेमला काही अर्थ नाही। ते हवेत तीर मारतायत, फुकटच्या गोष्टी करतायत, तोंडाच्या वाफा आहेत त्या, तोंडाच्या वाफा, बाकी त्यापासून काहीच नाही। हे चुकीचं आणि काहीतरी हवेत गोळीबार करण्याचं आणि संभ्रम करण्याचं काम आहे। भाजपमध्ये काही दम, भाजपच्या त्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आणि काही दम नाही। चंद्रपूरमध्ये महापौर काँग्रेसचा की भाजपचा याबद्दल अनिश्चितता असतानाच आता भाजपकडून दावे केले जात असताना ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट मुंबईतलं मातोश्री गाठलं। चंद्रपूरमध्ये किंगमेकर ठरू शकणाऱ्या उद्धव ठाकरेंची त्यांनी भेट घेतली आहे। या दोघांमध्ये तब्बल 30 मिनिटं सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने महत्त्वाची चर्चा झाली आहे। यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंनी महापौर पदासाठी प्रस्तावही दिल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं। महापौरपद हे 2.5 वर्षासाठी जर होत असेल तर ती तशी तयारी केली पाहिजेत असं त्यांचा प्रस्ताव होता। आणि स्टँडिंग कमिटीसुद्धा 2.5 वर्षासाठी। आमची चर्चा सकारात्मक झाली। आत्ता मी प्रदेशाध्यक्षांबरोबर चर्चा करून त्यांच्या कानावर ही झालेली चर्चा सांगणार आहे आणि मला नाही वाटत की कुठेही काही अडचण येईल। आता विजयराव वडेट्टीवार आहेत, चर्चा झाली, काही निर्णय झालेले आहेत आणि काही अडचण नाही आहे, सगळं सुरळीत आहे। महापौर काँग्रेसचं चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही काँग्रेस पक्षाला अद्याप महापौर पदाचा उमेदवार निश्चित करता आला नाहीये। सत्तेच्या उंबरठ्यावर असतानाच पक्षातले आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यामधला अंतर्गत वाद उफाळून आला। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची गटबाजी आणखी चव्हाट्यावर आली। खासदार धानोरकरांनी 13 नगरसेवकांसह नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात गटनोंदणी केली। मात्र विजय वडेट्टीवारांसह असलेल्या 14 नगरसेवकांनी या नोंदणीवर आक्षेप घेतलाय। आता विभागीय आयुक्त ही गटनोंदणी आणि आक्षेपांवर निर्णय घेणार आहेत। त्यानंतर वडेट्टीवार गट कायदेशीर बाजू तपासणार आहे। परभणी महापालिका निवडणुकीत महायुतीला बाजूला करत जनतेने ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल पेटवली आहे।